काल एक सोशल मीडियावरती ट्रेलर आला। तो ट्रेलर म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज सुपुत्र शंभूराजांच्या आयुष्यावर आधारित असणारा पिक्चर म्हणजे छावा। तर त्या छावा पिक्चर मध्ये काय त्या विकी कौशल्याने भूमिका बजावली, आहा लाजवाब। म्हणजे आपल्याला तो ट्रेलर बघितल्यानंतर अंगावर एक अक्षरशः एक शिव चैतन्य आपल्या अंगामध्ये सळसळतं, असा त्यांनी मूवी बनवलाय। तर काय त्यांनी विकी कौशल्याने ऍक्शन केले, काय त्याच्यामध्ये विकी कौशल्याने डायलॉग बोलले, अंगात असं अक्षरशः रक्त सळसळतं तो मूवी बघितल्यानंतर आपल्याला रश्मिका मंदाना यांनी सुद्धा आपल्या येसूबाईची भूमिका बजावलेली आहे। येसूबाईची भूमिका सुद्धा चांगल्या प्रकारे बजावलेली आहे। मूवीला म्युझिक दिलेलं आहे ते म्हणजे आपल्या AR रहमान। 20 सेकंदाला चांगल्या प्रकारे म्युझिक देतो, असा म्हणजे आपल्या जगातला सगळ्यात म्युझिकचा बादशाह म्हणून ओळखला जाणारा त्या आपल्या मूवीला छावा मूवीला AR रहमान यांनी म्युझिक दिलेलं आहे। त्यामुळं काय ट्रेलर झालेला आहे, काय ट्रेलरवरून समजू शकतो हा आपला छावा मूवी आपल्या छत्रपती संभाजी महाराजांचा मूवी आपल्या संपूर्ण देशामध्ये संपूर्ण जगामध्ये हवा करणार का तर करणार। त्यामुळं तुम्ही हा छत्रपती संभाजी महाराजांचा छावा हा मूवी 14 फेब्रुवारीला रिलीज होतोय, तो पाहून या। आणि खूप चांगल्या प्रकारे मूवी असणार, त्यामध्ये 100% वाद नाही कोणताही। तर अनेक इतिहासकार लोक सुद्धा त्याच्यावर प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न करत आहेत। तर लोकांनी मूवीमध्ये सॉन्ग आहे, त्या मूवीमध्ये सॉन्ग असणाऱ्या त्या ह्याच्यामध्ये काही लोकांनी प्रश्न उपस्थित केलेत की छत्रपती संभाजी महाराज यांना लेझिम खेळायला वेळच नव्हता, त्यांना फक्त 34 वर्ष आयुष्य भेटले, तर त्यांनी लेझिम आतापर्यंत आयुष्यामध्ये खेळले नाही। तर छत्रपती संभाजी महाराज हे आपल्या स्वराज्याचे राजे होते, ते बालपणामध्ये लेझिम खेळले सुद्धा असू शकतात। आपल्याला थोडी माहित, आपल्याला तर आपल्या पुनर्जन्मामध्ये आपल्याला थोडी माहित नाही की तर लेझिम हे खेळू शकतात। कोणताही त्याच्यावरती इतिहासकारांनी कोणत्याही आपल्या विरोधी पक्षातील असतील, नंतर जे आपल्या पुरोगामी विचारांच्या डोक्यात किडे भरलेले असतील अशा लोकांनी ते आपल्या संभाजी महाराज नंतर आपल्या हिंदू धर्माचं रक्षण केलं, त्या छत्रपती संभाजी महाराजांवर प्रश्न करून उपस्थित करतात। काही लोक आपल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या हातामध्ये गदा आहे म्हणून सुद्धा आतापर्यंत छत्रपती संभाजी महाराजांच्या हातामध्ये इतिहासामध्ये कुठेच आढळून आलं नाही की हातामध्ये गदा आहे, तर गदा ही त्यांच्या हातामध्ये असू शकते। आपण आता थोडी ह्याच्यामध्ये पाहिलेलं आहे, तर त्या ज्यानं इतिहास लिहिला त्या इतिहासकारांना तर थोडी माहिती आहे की छत्रपती संभाजी महाराजांनी गदेचा उपयोग केला। तर मित्रांनो गदा ही असू शकते त्यांच्या हातामध्ये। तर तुम्ही फक्त मूवीचं एन्जॉय करा। तर छत्रपती संभाजी महाराजांनी हिंदू धर्मासाठी किती आपल्या यातना सहन केल्या, किती ज्यावेळेस त्यांना मूर्ती येत होता त्यावेळेस हिंदू धर्म डायलॉग विकी कौशल्याने बोलला, तर तुम्हाला 1000 असे संभाजी महाराज मारले तरी तुम्हाला हिंदू धर्म, तुम्हाला हे आपले असे सैनिक आहेत ते आम्हाला हिंदू धर्म सोडणार नाहीत, असा डायलॉग सुद्धा विकी कौशल्याने बोलला। तर त्यावेळेस संभाजी महाराज किती मरण्यातना भोगला तरी सुद्धा हिंदू धर्म सोडला नाहीत, आपल्या हिंदू धर्माच्या रक्षणासाठी ते लढत राहिले। तर ज्यावेळेस औरंगजेबाची सुद्धा भूमिका केलेली आहे तो म्हणजे अक्षय खन्नाने सुद्धा औरंगजेबाची भूमिका चांगल्या प्रकारे त्यांनी साकारलेली आहे। तर ज्यावेळेस छत्रपती संभाजी महाराजांनी लूट केली त्यावेळेस तो सीन सुद्धा त्याच्यामध्ये दाखवण्यात आलेला त्या ट्रेलरमध्ये। तर त्यावेळेस औरंगजेबाला खूप राग येतो, तर त्यावेळेस त्यांनी म्हणलेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य आता संपलेलं आहे। तर त्यावेळेस एक डायलॉग बोललेला जातो, छत्रपती शिवाजी महाराज संपले असले तर एक वाघ आपल्या जंगलामध्ये घुमत आहे, तो वाघ तुम्हाला त्रास देणार, अशी माहिती त्या डायलॉग सुद्धा त्याच्यामध्ये बोललेला आहे। तर ते लूट केल्यानंतर औरंगजेबाला राग येतो, त्याचा मुकुट तो काढून ठेवल्यानंतर त्याला ज्यावेळेस छत्रपती संभाजी महाराजांना मारत नाही तोपर्यंत मी त्याचा मुकुट घालणार नाही, म्हणजे त्याच्यावर समजते की औरंगजेब किती क्रूर पद्धतीचा होता, तर औरंगजेबाला किती राग होता। तर त्याच्यावरून समजत असले असे सीन सुद्धा त्याच्यामध्ये दाखवलेत। मित्रांनो जो आपल्या छत्रपती संभाजी महाराजांनी जो यातना सहन केल्यात, छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या हिंदू धर्मासाठी ज्यावेळेस धर्मसंकट आलं त्यावेळेस कशी लढाई दिली, तर आपल्या मुलांना हा इतिहास समजावा म्हणून अवश्य या पिक्चरला घेऊन जावा। आता तुम्ही पाठीमागे पुष्पा 2 ला सुद्धा गेलेला असतात, पण हा मूवी खूप चांगल्या प्रकारे आपल्या छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आपल्या मुलांना समजेल, तर मुलांना सुद्धा त्यांच्यासोबत घेऊन जावा। आणि मुलं एक बॉक्स ऑफिसवर चांगलं गेल्यानंतर तो जास्तीत जास्त प्रसारित सुद्धा होईल, छत्रपती संभाजी महाराज संपूर्ण जगामध्ये माहिती होते। तर तुम्ही चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला महाराष्ट्रातून, तो चांगल्या प्रकारे प्रसारित सुद्धा होऊ शकतो। तर ह्या छावा पिक्चरला चांगल्या प्रकारे सपोर्ट करा। मित्रांनो ही माहिती आवडली असेल तर तुम्हाला छावा पिक्चर आणि छावा पिक्चरचा ट्रेलर कसा वाटला कमेंटमध्ये तुमच्या प्रतिक्रिया द्या, आणि हा व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा। धन्यवाद।